जमिनीला सध्या सोन्याचे दर प्राप्त झाले आहेत, त्यामुळे शेतकरी शेतजमिनी विकत चैनीचं जीवन जगण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय। ठाणे जिल्ह्यातल्या वांगणीजवळ असलेल्या कराव गावातील दिलीप आणि विलास देशमुख त्याला अपवाद ठरले आहेत। मनमोहक अशी मोगरा, कागडा, अबोली, सोनचाफ्याची ही रंगीबेरंगी फुलं, फळबागा, आजूबाजूला हिरवळ, हे दृश्य आहे ठाणे जिल्ह्यातल्या वांगणीजवळच्या कराव गावातली। इथल्या दिलीप आणि विलास देशमुख या बंधूंनी आपली वडिलोपार्जित 40 एकर शेत जमिनीवर ही किमया करून दाखवली। जमिनी विकत पैसा कमावण्याच्या आमिषाला बळी न पडता त्यांनी फुलशेतीचा पर्याय स्वीकारला। पुढे त्यांनी देशमुख उद्यानची निर्मिती करत कृषी पर्यटनाला सुरुवात केली। या माध्यमातून देशमुख यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। शेती विकायची वेळ आली होती आमच्यावर, पण कृषी पर्यटनामुळे आम्हाला आता ती ठेवायची इच्छा झालेली आहे, कारण त्यामुळे इन्कम आम्हाला चालू झालेला आहे आणि या बगीचाचा मेंटेनन्स आम्ही त्याच्यामधून भरून निघतो। पर्यटकांना आकर्षित करतील अशा सर्व गोष्टी देशमुख बंधूंनी या उद्यानात उपलब्ध करून दिल्यात। तरण तलाव, मीटिंगसाठी हॉल, तंबूत राहण्याची व्यवस्था, चिमुकल्यांसाठी खेळण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। या गोष्टींचा आनंद घेता घेता इथं पर्यटकांना कृषीविषयक माहिती देखील मिळते। पर्यटन स्थळ म्हणून हे फेमस आहे, पण इथे निसर्गरम्य वातावरण पाहून इतकं सगळे खुश झालो। जवळूनच नदी वाहते, एक गावाचा फील इथे आलेला आहे आणि सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलंय की मामाच्या गावी आल्यासारखं आम्हाला वाटतंय सगळ्यांना। कधी ऐकली पण नव्हती अशा भाज्यांची नावं कळली, ती भाज्या बघितल्या आम्ही आणि आपण जे पुस्तकात एरवी वाचतो इडलिंबू वगैरे ते इथे येऊन आम्हाला पाहायला मिळालं। जमीन न विकता देशमुख बंधूंनी त्यावर शेती करत सुरू केलेलं कृषी पर्यटन इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कराव। झी 24 तास, एक पाऊल पुढे।